बैठकीला गेले होते ते पाठीमागच्या रांगेत होते, एकदम शेवटच्या रांगेत होते. बसले असतील, त्यांना बसवलं असेल. तुमचं काय निरीक्षण आहे, तुमचं काय मत नाही, आहे? मला वाटतं उद्धव ठाकरेजीने त्याचा विचार केला पाहिजे. त्यांच्यावर मी काही बोलणं योग्य नाही. त्यांनी त्यांच्या स्थानाचा विचार त्यांनी स्वतः करायचा आहे. मी त्यांचं स्थान ठरवून काय होणार आहे. त्यांनी तुमच्याकडे स्थान मागितलं तर नाही, राजकारणामध्ये काही कोणी परमनंट मित्र नाही, कोणी परमनंट मित्र नसतो, कोणी परमनंट दुश्मन नसतो. शेवटी समाजाच्या शेवटच्या माणसाच्या विकासाकरता जेव्हा जेव्हा ज्या बाबी येतात त्या बाबी आपण समोर नेतो. आज मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांनी याचा विचार केला पाहिजे की त्यांचे आमच्यासोबत जे असताना जे स्थान होतं, म्हणजे मी बघितलं आहे 14 ते 19मध्ये, मी आई महालक्ष्मीच्या समोर सांगतो आहे की देवेंद्र फडणवीसजींनी उद्धव ठाकरेंना मोठ्या भावाच्या भूमिकेत बघितला आहे. 14 ते 19चा अभ्यास जो मी मला आहे, 5 वर्ष मंत्रिमंडळात मी होतो. म्हणजे कितीतरी वेळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एखादा निर्णय करायचा असेल तर उद्धवीच्या घरी जाऊन करायचे, मातोश्रीवर जाऊन करायचे, मातोश्रीवर चर्चा करायचे, मातोश्रींनी सांगितलं तेच व्हायचं. हे देवेंद्रजी मी बघितलं आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्रजी बघितले आहे की एखाद्या वेळी आम्ही एखादी गोष्ट बाब सांगितली आणि ती बाजूला सारू, जे उद्धवजी सांगाल ते करायचे, असे देवेंद्रजी मी बघितले आहे. त्यामुळं देवेंद्रजी आणि आम्ही उद्धवजींना हे प्रथम स्थानावरच ठेवलेलं आहे. ते होतेच त्या स्थानावर आणि त्यांचा कधीच अपमान आम्ही केला नाही, त्यांना कधीच आम्ही क्रिटिसाइज केलं नाही. पॉलिटिकल आम्ही एखाद्या विरुद्ध बोलू, पण भावनिक पद्धतीने, पारिवारिक पद्धतीने आमचं स्थान हे उद्धवजीच्या वेळी आणि आताही तेवढंच महत्त्वाचं आहे उद्धवजी करता. आणि उद्धवजींना देवेंद्रजींनी मोठ्या भावाच्या भूमिकेतच आतापर्यंत त्यांची भूमिका ठेवली. म्हणजे त्यांच्या प्रस्तावावर सकारात्मक जर आला तर सकारात्मक आहे. आज तो माझा इथे काही सांगण्याचा विषय नाही, पण मी भूमिका सांगितली की भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा देवेंद्र फडणवीसजी म्हणून जे मला माहिती आहे, आईच्या साक्षीने मी सांगतो की देवेंद्रजींनी उद्धवजींना मोठ्या भावाच्या भूमिकेत बघितला.